नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सालाबाद प्रमाणे सबधाना वंदे मातरम मंडळातर्फे प्रजासत्ताक दिन निमित्त एकता उत्सव कार्यक्रम याही वर्षी साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी एकजुटीसाठी प्रजासत्ताक दिनी घराघरातून साजरा करावा. तसेच गावोगावी एकता संदेश पत्रके पाठवून व सोलापुरातून अनेक भागात जाऊन पत्रके वाटून करण्यात आल्याची माहिती सबधाना सेवा दलाचे दिव्यकांत गांधी यांनी दिली. या प्रसंगी यंदा सबधाना तिरंगा केंद्रावर 3.5 ते 4 फुटाची भारतमातेची फायबरची मूर्ती ही उपलब्ध असल्याचे सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचेही दिव्यकांत गांधी यांनी सांगितले आहे. सुरुवातीला जेव्हा मी चालू केलं 1993 ला, त्यावेळेस लोकांना ही कल्पना तेवढी लगेच रुजली नव्हती. हळूहळू करता करता जसं तुम्हाला बघता बघा वाहनांमध्ये तिरंगा दिसतो, लोक बरंच मान देतात तिरंग्याला. हळूहळू इथं सुद्धा येणारी गर्दी वाढते. इथं येणारी गर्दी का बरं असते? देशभक्त. आपल्या सोलापूरची लोकसंख्या आहे भरपूर, पण देशभक्तांची संख्या खूप वाढली. हळूहळू लोकांना महत्व कळायला लागलं. त्या ठिकाणी वाटण्याचं काम होतं. आणि त्याच्यानंतर अनाथ मुलं जे असतात त्या शाळांमध्ये किंवा आश्रमशाळेमध्ये तिथं वाटायचं काम होतं. एकंदरीत कसं सगळ्यांना सम्मिलित करायचं. तर 180 ला खोबरं घेत होतो, आज 400 रुपये. कसं करायचं सांगा? मनुका तर काहीच नव्हतं. सर्वात स्वस्त म्हणजे ड्रायफ्रूट मध्ये मनुका. बरोबर. मला गेल्या 2 वर्षापासून 1.5-2 वर्षापासून खूपच नुकसान व्हायला लागलं. याच्या अलीकडं जानेवारीला 2.5 लाख रुपये नुकसान झालं. 250 ग्राम असेल तर 230-240 ग्राम होईल. ते मी बाहेर बोर्ड लावलेलं आहे. तेवढं म्हणजे लोकांना असं होतंय एकदम घेऊन येतात, 250 ग्राम नाहीये असं. मग मला ती क्वांटिटी कमी करावी लागली आहे. तेवढं सहकार्य करावं लोकांनी. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.